नागपुरात बर्ड फ्लूचं संक्रमण झाल्याचं समोर आलं असून राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या संक्रमित झाल्या आहे। यात शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाला। तर प्रशासनानं तातडीनं 8,500 पेक्षा जास्त कोंबड्यांना मूठ माती दिली। तर पोल्ट्री फार्मचा 1 किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे। नागपुरात बर्ड फ्लूचं संक्रमण आल्याचं समोर आलं आहे। राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रामधील पोल्ट्री फार्ममध्येच बर्ड फ्लूचा उद्रेक होऊन गेल्या काही दिवसात दररोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत होता। एवढ्या मोठ्या संख्येने कोंबड्यांचा मृत्यू का होत आहे हे तपासण्यासाठी पुण्याच्या आणि त्यानंतर भोपाळमधील उच्च सुरक्षा प्रयोगशाळेत तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले। त्यानंतर समोर आलेल्या अहवालात कोंबड्यांना बर्ड फ्लूची म्हणजेच एव्हियन इन्फ्लुएन्झाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं। बर्ड फ्लूचं शहरात संक्रमण झाल्याचं समोर येताच प्रशासन अलर्ट मोडवर गेलं आहे। पोल्ट्री फार्मच्या 1 किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र तर 10 किलोमीटर पर्यंतचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे। तर खबरदारीचा उपाय म्हणून या पोल्ट्री फार्ममधील 8,000 पेक्षा जास्त कोंबड्या आणि 16,000 पेक्षा जास्त अंडी नष्ट करण्यात आल्या। तर बर्ड फ्लूची लक्षणं तापासारखीच असतात। ताप, छातीत कफ, नाक वाहणं, डोकेदुखी, घशात सूज, स्नायूंमध्ये वेदना आणि उलट्या होणे, डोळ्यांच्या समस्या ही सर्वसामान्य लक्षणं दिसून येतात। तर काही दिवस चिकन खाणं टाळा। मांसाहार करायचा असेल तर चिकन खरेदी करताना स्वच्छ आहे का याची खात्री करून घ्या, असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे।